जाहीरनामा नाही, व्हिजन नाही. साताऱ्याची निवडणूक व्हिजनलेस लढाई. सातारकर विचारतायत, मागच्या निवडणुकीतील वचननाम्याचे झाले तरी काय? जवळपास 9 वर्षानंतर सातारा नगरपालिकेच्या राजगादीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. राजधानीतील 25 प्रभागांमधून 50 नगरसेवक निवडण्यासाठी सुमारे 400 इच्छुकांनी अर्ज दाखल केले. शहरात उमेदवारीवरून मनोमिलनाची चर्चा, तिकीट मिळाल्यावरचे समाधान आणि पत्ता कापल्या गेल्यावरचे कडवट अनुभव यांचाच कोलाहल सध्या सुरू आहे. या सगळ्या धावपळीत सातारकरांच्या मनात एक गंभीर पोकळी जाणवते आहे. ती आहे निवडणुकीच्या जाहीरनाम्याची आणि शहराच्या भवितव्यासाठीच्या स्पष्ट व्हिजनची. निवडणुकीच्या रिंगणात भाजप तसेच महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गट सक्रिय आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राजांच्या विरोधात पॅनेल उभे करण्याची तयारी दाखवली. इच्छुकांना तिकीट मिळाले नाही मिळाले तरी अपक्षांचे भूत मानेवर आहेच. मात्र या प्रबळ दावेदार पक्षांकडून किंवा आघाडीकडून अद्यापही अमुक करू तमुक करू असा कोणताही अधिकृत जाहीरनामा लोकांसमोर आलेला नाही. नेते मंडळी अजूनही पॅनेल जुळवण्याच्या आणि नगराध्यक्ष पदाचे गणित मांडण्याच्या अवस्थेतून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं ही निवडणूक निव्वळ व्यक्ती केंद्रित आणि घोषणेविना पार पडणार की काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. मागच्या वचनांचा हिशोब सध्या सातारकर विचारत आहेत. निवडणूक तर आली, पण मागच्या वेळी दिलेले वचन पूर्ण झाली का? 2016च्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या सातारा विकास आघाडीने, विरोधात असलेल्या नगरविकास आघाडीने आणि भाजपने शहराला दिलेली आश्वासनं हवेत विरली की जमिनीवर उतरली याचीच चर्चा शहराच्या गल्लीबोळात सुरू आहे. भुयारी गटार योजनेचे काम अर्धवट राहिले, रस्ते खोदले आणि पाईप टाकले, पण आता रस्त्यात बांधलेले चेंबर तरी सुस्थितीत आहेत का? भुयारी वायसींचे काम किंवा पॉवर हाऊस येथे विद्युत निर्मितीचा प्रकल्प असे महत्वाकांक्षी प्रकल्प आजही कागदावर आहेत. सोनगाव कचरा डेपोतील खत निर्मिती प्रकल्प सक्षमपणे कार्यान्वित नाही आणि कचरा गाड्यांचे नियंत्रण योग्य नसल्याने शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. किल्ले अजिंक्यतारा रस्त्याचे आणि कास धरणाच्या पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर आहे, पण हे प्रगतीपथ कधी संपणार हे नेते मंडळी सांगायलाच तयार नाहीत. सर्वात मोठी समस्या आहे ती पार्किंगची. शहरात कुठेही ठोस उपाययोजना नाहीत. मग मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता झाली आहे असे कशाच्या आधारावर म्हणायचे? व्हिजनलेस इच्छुकांची गर्दी. शहराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक प्रभागात अनेक इच्छुकांनी दावेदारी केली आहे. प्रत्येकाला नगरसेवक होण्याची घाई आहे, पण त्यांचे शहराबद्दलचे व्हिजन काय याचे उत्तर देताना बहुतांश इच्छुकांच्या तोंडी नेहमीचे शब्द येतात. गटार, पाणी, रस्ते, प्रभागातील नागरिकांना नेमके काय हवे, स्मार्ट सातारा बनण्यासाठी काय सुविधा देता येतील यावर चकार शब्दही नाही. अगदी कुणी साताऱ्याचा सितारा करण्याची भाषा करत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्याकडे कोणताही ठोस अजेंडा दिसत नाही. सातारा नगरपालिकेच्या राजगादीची ही लढाई यंदा आयुध म्हणून जाहीरनामा आणि व्हिजन घेऊन मैदानात उतरलेली दिसत नाही. मग केवळ व्यक्ती, पक्षीय ताकद आणि जुन्याच मुद्द्यांवर ही निवडणूक झाली तर स्मार्ट साताऱ्याच्या स्मार्ट समस्या खऱ्या अर्थानं सुटणार का? हाच खरा प्रश्न सातारकरांपुढे उभा आहे.